हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी लेक्चर म्हणत पण गुड मॉर्निंग बोललो. 12 वाजले आता. सो गुड आफ्टरनून. टुडे वी हॅव स्टार्ट पॉलिटिकल सायन्स थर्ड लेसन, थर्ड चॅप्टर, that is called a key concept and issues since 1991. Humanitarian issues. 1991 नंतरच्या संकल्पना, काही संकल्पना मांडण्यात आल्या, काही समस्या तयार झाल्या त्या संकल्पनांमुळे, त्या गोष्टींमुळे. आणि आता मानवतावादी प्रश्न याच्याबद्दलचा आपण आजचा हा लेसन घेणार आहोत. सो यू have to learn first introducing. In the first two chapters we have studied the changes that have taken place in the world since 1991. We saw how the process of the globalization has brought in the concept like a participatory state, awareness of human rights increasing, and importance of non-state actors, etc. Today, humanitarian issues like environment, perspectives about poverty and development policies, approaches toward the gender have become an important the chapter. Look at these issues and tries to understand how India has a dealt in them. ओके, फोट मोठा करतो जरा. ओके, बघा, आज आपण हा धडा सुरू करण्याच्या आधी 2 पाठामध्ये आपण बघितलं की 1991 नंतरच्या जागतिक बदलांचा जो अभ्यास केलेला आहे आपण, याच्यामध्ये नवीन संकल्पना आलेल्या, नवीन काही गोष्टी आल्या, त्या आपण शिकलो. मानवी हक्क, राज्य, त्याच्यामध्ये सहभागी राज्य, त्याप्रकारे त्या हक्कांची जागरूकता, एक बिगर राजकीय अभिकर्त्यांचं वाढतं महत्त्व, याविषयी आपण बघितलं. पण आज मात्र आपण याच्यामध्ये पर्यावरण, गरिबी, विकास योजना यांचे दृष्टिकोन, लिंगभाव म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधल्या काही गोष्टी, विषय, दृष्टिकोन, मानवतावादी प्रश्न हे महत्त्वाचे झालेत. या पाठामध्ये आपण या प्रश्नांचा विचार करून या प्रश्नांना भारतात कसं हाताळलं गेलं हे आपण समजून घेणार आहोत. कशा पद्धतीत हाताळलं गेलं हे आपण समजून घेणार आहोत. ओके, सो एन्व्हायरमेंट अँड sustainability. What is the environment? It is everything that make you our surrounding, the air we breathe, the water covers most of the earth surface. आज आपण बघतो पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. आपण हवा घेतो, बरं ना. हवा, आपल्याला हवेचा उपयोग कशासाठी होतो? श्वासनासाठी होतो. आपण श्वास घेतो. श्वास हा कशामुळे घेतो? हवेमधल्या ऑक्सिजनमुळे घेतो. The air was a breath, the water is a covers most of the earth surface. आज आपण बघतो की पाणी हा जो असा भाग आहे, हा पृथ्वीच्या बहुतेक भागावरती आपल्याला साठलेला दिसतो किंवा आहे. द प्लांट्स अँड एनिमल्स अराउंड अस, आपल्या सभोवताली बऱ्याचशा वनस्पती आहेत, बरेचसे सजीव आहेत. पण प्लांट्स अँड एनिमल अराउंड अस, द मच मोर इट इज अ कंडिशन्स इन द विच इज अ पर्सन, एनिमल or plant lives. The natural environment consists of all living and non-living things occurring naturally. It will be include soil, rocks, atmosphere, air, water and climate. आज आपण बघतो की पृथ्वीचा बहुतांश भाग हा व्यापणारं पाणी आणि त्याशिवाय नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव, काही निर्जीव गोष्टी, या सगळ्या मिळूनचं पर्यावरण बनतं. याच्यामध्ये माती येतं, हवा येतं, पाणी येतं, खडक येतं, यांचा सुद्धा समावेश होतो. बरोबर आहे. The natural environment is modified into human environment. आता या ज्या नैसर्गिक जो काही संसाधन आहे किंवा नैसर्गिक जे पर्यावरण आहे, याचा संबंध हा मानवी पर्यावरणाशी येतो. आता मानव म्हटल्यावरती काय, या सगळ्या गोष्टीवरती तो आधारित असतो, आपल्या आजूबाजूच्या गोष्टीवरच आधारित असतो. मग याच्यानुसार त्याचा संबंध या पर्यावरणाशी येतो. ओके, the relationship between economic development and the environmental degradations. The first place was a international agenda in 1972 at United Nations UN conferences of human environment held is Stockholm. आता हे जे आहे, एक आर्थिक दृष्ट्या आपण आज जी प्रगती केलेली आहे, आर्थिक दृष्ट्या जी काही पण प्रगती करतोय,
ही प्रगती ही पर्यावरणानुसार करतोय, या पर्यावरणामुळे करतोय. आणि याच्यासाठी एक स्टॉकहोम या ठिकाणी युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स ज्याला असं म्हणतो, यांनी एक कॉन्फरन्स भरवली गेली या संबंधामध्ये. द मेन पर्पज ऑफ द कॉन्फरन्स वॉज अ एनकरेज अँड प्रायव्हेट गाईडलाईन्स प्रोव्हाइड गाईडलाईन्स. सगळ्यात पहिलं आपण या निसर्गाचा वापर आपल्या साधन संपत्तीची वाढ करता, आपला ग्रोथ साधण्याकरता आपण करत आहोत असं लेखकाला म्हणायचं आहे. आपण काय करतोय, ग्रोथ करणार आहोत. तर त्यांनी काय सांगितलंय, वॉज एनकरेज द प्रायव्हेट गाईडलाईन्स प्रोव्हाइड गाईडलाईन्स फॉर प्रोटेक्शन्स अँड इम्प्रूव्हमेंट ह्युमन एन्व्हायरमेंट इन 1983. 1983 साली माणूस या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करतोय, पण तो अवास्तव करत गेला. आणि अवास्तव करत गेल्यामुळे आज UN म्हणजे युनायटेड नेशन्सने काय ठरवलं की हा वापर कुठेतरी थांबवायला पाहिजे, याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे की जेणेकरून याचा वापर कमी होईल आणि मानवी प्रगती पण साधली जाईल. पण तसं होत नाही. आज बघायला गेलं तर आज आपण निसर्गाला ओरबाडतोय, नुसतं ओरबाडतोय त्याच्याकडचं सगळं काही घेतोय आणि देतोय काय त्याला आपण, विघातक गोष्टी. त्याच आपण या पाठात पाहणार आहोत. UN सेट द वर्ल्ड कमिशन्स इन द एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी UN काय केलं, एक मीटिंग तयार केली, कॉन्फरन्स घेतली. 1983 UN sets a World Commission's Environment and Development, Brundtland Commissions is a report commissions in 1987 put the forward concept of sustainable development and alternatives approach to the one best is the economical growth. बघा काय झालं की UN काय केलं, एक कमिशन स्थापन केलं ज्याला आपण ब्रंटलँड कमिशन या नावाने ओळखलं जातो. या आयोगाने काय केलं, 1987 साली आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा एक दृष्टिकोन मांडला. काय केलं, एक शाश्वत विकासाचा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलवली. द UN जनरल असेंब्ली कॉल्ड फॉर द UN कॉन्फरन्स एन्व्हायरमेंट अँड द डेव्हलपमेंट. UNICED, not UNICEF, UNICED. As follows to the report of the Brundtland commissions, the goal of the summit was understand the concept of development that would support a socio-economic development and prevent a continuous deteriorations of the environment. It also aimed to creating a partnerships between the developing and more industrial countries. They ensure the health future for the planet. This summit was held in Rio in 1992. बघा, ही परिषद ब्रेटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणार होती. याच्यामध्ये काय होतं, एक सामाजिक आणि आर्थिक हेतू. समाजामध्ये शेवटी प्रगती करायची आपल्याला, त्यामुळे समाजामध्ये प्रगती करण्यासाठी आपण समाजाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं पाहिजे. त्यामुळे समाजाची प्रगती साधता आर्थिक प्रगती सुद्धा कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे असा पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. त्याबरोबर विकसनशील राष्ट्रे, औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे भवितव्य साधणं हे देखील त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. बरं ना, आज आपल्याला जगायचं आहे, ते कशामुळे जगायचं आहे, पर्यावरणानुसारच जगायचं आहे. जर हे पर्यावरण राहिलं तरच आपण जगणार. पर्यावरणामध्ये जो काही बदल होणार तो आपल्या पण कंडिशनवर होणार, आपल्या अवताभोवताली सुद्धा होणार हा बदल. बरोबर आहे. सो नेक्स्ट, द रिओ दी जानेरिओ अर्थ समिट 1992. रिओ दी जानेरिओ येथे जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये विविध परिषदेची नावं होती. कॉल्ड समिट रिओ कॉन्फरन्स अर्थ समिट सॉट अ इंटरनॅशनल कॉर्पोरेशन्स ऑफ डेव्हलपमेंट इश्यूज. इट tried to raise the public awareness of the need integrate
integrating environment and development in 2002. The British summit was held in Johannesburg with the goal of the against bring together leaders from the government, business and NGOs. A sustainable development was recognized the most important goal and institutions of the national, regional and international levels. बघा 1992 मध्ये ही कॉन्फरन्स अर्थ समिट या परिषदेची नाव आहेत. या परिषदेमध्ये विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचं तसंच पर्यावरण आणि विकास याचा एकत्रित विचार करण्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बरं ना. शासन, उद्योग, स्वयंसेवी संस्था, नेते 2002 साली जोहान्सबर्ग येथे समिटसाठी एकत्र आले होते. समिटसाठी म्हणजे एकत्रित आले होते, म्हणजे एक सलोखा करण्यासाठी एकत्रितपणे आलेले होते. बरोबर आहे. आज आपण बघूया की समिट म्हणजे काय. पुढे बघूया थोडं पेज पलटी करतो. हां, हे एक्सप्लेनेशन थोडक्यात महत्त्वाचं नाही आहे. मी थोडंसं तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो. त्याच्या पुढचं जे एक्सप्लेनेशन्स ते आपण घेऊया नंतर त्याच्याबरोबरच. बघा, आज या लोकांनी काय केलं, एक समिट केलं आणि त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये पृथ्वीचा विकास करायचा हे एक ध्येय ठरलं. 1912 मध्ये एक रिओ +20 बरं ना, म्हणजे 20-12 असं त्याला संबोधलं जातं. एक समिट घेतलं जातं, त्याला 20-12 असं म्हटलं जातं. पर्यावरण शाश्वततेचा उद्देश काय, तर पर्यावरण शाश्वतता म्हणजे काय, एक पर्यावरणाची ग्वाही देणे की आपण हे पर्यावरण जे काही आहे हे व्यवस्थित राखू, अशा प्रकारची एक शाश्वत अशी ग्वाही देणे, याला पर्यावरण शाश्वतता असं म्हटलं जातं. बरोबर आहे. बराच पाऊस आहे, पावसाचा बराचसा आवाज येतोय आणि खिडकीजवळच बसलो आहे. थोडंसं लॅपटॉप पण पाणी येतं त्याच्यावरती. ठीक आहे, बघूया आपण. बरं वाटतंय पण. आणि या पर्यावरणामुळे काय झालं, एक आपण एक या संसाधनाची हानी रोखण्यासाठी एक पर्यावरणासोबत आपण एक स्वतः एक जबाबदार नातं निर्माण केलं पाहिजे. बरं ना. पर्यावरण कोणाला नको असतं का. बघा, आता पावसाचे दिवस आहेत, एक थोडंसं वेगळ्या विषयावर बोलतो तुम्हाला. बरेच दिवस आपण बोललो नाही आहेत. पर्यावरण तुम्हाला नको आहे का, हवं आहे ना. डेव्हलपमेंट करताना अशी करा की जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आता कसं बघा, वर्षातून एकदा आपण फिरायला जातो, बाहेर जातो. जेव्हा बाहेर जातो तेव्हा बाहेर पावसामध्ये गेल्यानंतर तिथली हिरवळ पाहून, तिथलं आजूबाजूचं हिरवंगार वातावरण पाहून अक्षरशः मन आहे ना प्रसन्न होतं, टवटवीत होतं. खरंच टवटवीत होतं की ते पाहून आहे ना आपला एक अर्ध लाईफ आपलं एक्सटेंड होतं. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर आपण अजून 2 वर्ष आयुष्याची वाढतात. तो निसर्ग, ते धबधबे, ते पेसाणारं पाणी, त्या वाहणाऱ्या नद्या, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ती पावसाची रिमझिम, आकाशात काळे ढग भरून येतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आल्हाददायी असतात, एक विस्मयक असतात, पाहत राहाव्यासारख्या वाटतात. गावखेड्यातल्या लोकांना ते रोजचंच झालेलं असतं, नेहमीचं झालेलं असतं, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. परंतु आपल्याला मात्र या गोष्टीचा घेता येतो. आज जंगलं, डोंगर, दऱ्या याच्याकडे आपण गावी जात असताना किंवा बाहेर जात असताना सुद्धा आपण जेव्हा बघतो तेव्हा फार आपले डोळे सुखावतात. मुंबईच्या बाहेर गेलं की तुमचे डोळे हे शक्यतो खिडकीच्या बाहेरच असतात. आपल्याला काय वेगळं पाहायला मिळतंय का. आणि हा आनंद घेणारी लोक वेगळी असतात. बरं ना. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, दीर्घकाळासाठी पाहिजेत. आजच्या पिढीनुसार आपल्या गरजासुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत. माणसाच्या गरजा काय तर अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित मिळाल्या ना, आणि तर तुम्ही बाकीच्या गोष्टीचं जर तुम्ही टेन्शन नाही घेतलं तर तुमचं जीवन सुखाचं होतं असं म्हटलं जातं ना. इट्स रिअल थिंग्स. बरं ना. आता पर्यावरण म्हटल्यावरती पर्यावरणाच्या खाली अशा काही समस्या आहेत ज्याच्यामुळे, ज्याला आपण बोलतो क्लायमेट चेंज. आता बघा ना, कधी कधी असं वाटतं की मुंबई आहे, आपली मुंबई आहे. बरं ना. आपल्या मुंबईमध्ये आपण राहतो, पण मुंबईमध्ये राहत असताना आता तुमच्या गाड्या बंद आहेत. बघा, कोरोनामुळे तुमचं बऱ्याचशा गोष्टी ठप्प आहेत. बरं ना. गाड्या वगैरे सगळं बंद आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे पोल्युशन आपल्या इथलं किती कमी झालं आहे. हा चांगला भाग आहे. परंतु कामाधंद्याला जाणं पण गरजेचं आहे ना. ट्रेन सारख्या जर गोष्टी असतील तर आपल्या इथे पोल्युशन होणार नाही. परंतु गाड्यांसारख्या 4 व्हीलर 2 व्हीलर सारख्या जर गोष्टी असतील, मोठमोठी वाहनं, यांच्या जर सारखे वाहनं असतील तर आपलं पोल्युशन हे नक्की आहे. वातावरणामध्ये वाढणारं प्रदूषण, क्लायमेट चेंजेस,
A greenhouse gas essence emissions to main cause of the climate changes. This has resulted the extreme weather events such as the droughts, wildfires, heat waves and flooding. हवामानामध्ये बदल का होतो तर हरितगृह वायूंचे उत्सर्जन होतं. आपल्या घरात आपण फ्रीज वापरतो बरोबर, AC वापरतो, परंतु याच्या गॅसमधून जो वायू जो बाहेर निघतो ना तो अतिशय विषारी असतो. काय असतो? विषारी असतो. हा जर वातावरणामध्ये जास्त प्रमाणात वापरलं ना तर बरंचसं नुकसान आपल्या वातावरणामध्ये होतं. पण मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःची मौज मजा करण्यासाठी या सगळ्या गोष्टी वापरतोय माणूस. त्याचा वापर योग्य नव्हे, पण आज माणूस वापरतोय ना. डेव्हलपमेंट आहे म्हटल्यावरती तो वापरतोय, पण या गोष्टी नुकसानकारक आहेत, वातावरणाचं प्रदूषण करणारे आहेत बघायला गेलं तर. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं? दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा, पूर, तीव्र वातावरणीय समस्या उद्भवत असतात. आज तुम्ही बघताय की बघायला गेलं तर आज आपल्या इथे 2 वेळा वादळ झालं. आता हे गेले 2 दिवस किती हवा येत होती, कितीतरी हवा येत होती. बरोबर आहे. पाऊसच लागतोच आहे. या 2-3 दिवसात जो पडलेला पावसाने कुठे कुठे पूर आला. आमच्या गावी तर पूर आलाय. आजच पेपरला बातमी होती, कणकवली गड नदीला पूर. गड नदी आमच्या बाजूची नदी, आमचीच नदी. पूर आलाय म्हणजे पूर्ण गावामध्ये पाणी शिरलं. आता सांगा मला की ही आपत्ती कशामुळे? निसर्गामुळे. निसर्ग हा आपल्या पद्धतीने चालत असतो, तो कधी ना कधीतरी प्रकोप करतोच. त्यामुळे हवामानामध्ये बदल झाला तर आपलं नुकसान होतं ना. आता निघालेला कोरोना, मला सांगा कोणालाही याचे खरे सिम्पटम्स माहिती नाही आहेत. कोणाला होतोय, कोणाला नाही होत आहे हे पण आपल्याला समजत नाही. कशामुळे होतोय हे पण समजत नाहीये. तर्कवितर्क केले जात आहेत की मास्क लावा, बरं ना, मास्क लावल्याने हवेमधून त्याचा प्रसार होणार नाही, हा त्याच्या मागचा उद्देश. दुसरी गोष्ट, हा फुफ्फुसावर अटॅक करतो. शक्यतो श्वसननलिकेच्या इथल्या भागामध्ये जास्त वेळ थांबतो, कारण कफ जो असतो, कफ हे त्याचं महत्त्वाचं साधन थांबण्याचं. आणि कफ जर नसेल तुम्हाला तर तो तुम्हाला होत नाही. तुमच्या अंगामधली इम्युनिटी पॉवर जर व्यवस्थित असेल तर तो तुम्हाला प्रोटेक्ट करता येतो त्याच्या विरोधात. अदरवाईज तुम्हाला तो करता येत नाही, बिकॉज ऑफ चेंजेस, क्लायमेट चेंजेस. बरोबर आहे. दुसरी गोष्ट असं की पोल्युशन, एअर पोल्युशन, क्लायमेट चेंजेस आर क्लोजली लिंक्ड इज अ ग्रीन हाऊस गॅस essentials that was a warming the planet are also creating among a conditions is a major cities that endanger a public health. आज प्रदूषणामुळे बघा आज कितीतरी नुकसान होत आहे. मुंबई सारख्या भागामध्ये, शहरासारख्या भागामध्ये आज लोकांचं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय बिकॉज ऑफ पोल्युशन्स. आज स्किन एलर्जी, आज त्वचेची एलर्जी, आज श्वासाची एलर्जी बिकॉज ऑफ एअर पोल्युशन्स. आज डोळे जळजळणं, लहान वयामध्ये चष्मे लागणं. पूर्वी ज्या आदिवासी लोक आहेत माहिती आहे, आदिवासी लोक, यांना एकाला तरी चष्मा असतो का? का नसतो माहिती आहे काय? त्याच्या मागचं कारण हे चपला वापरत नाहीत ते. तुम्ही एक दिवस चपलांशिवाय फिरून दाखवा, तुमच्या पायाला दगडी टोचतात, त्यांच्या पायाला काटे रुततात, तुटतात, तरी सुद्धा ते त्याच्यावरच चालतात. बिकॉज ऑफ ॲक्युप्रेशिंग, त्यांच्या पायाला होणाऱ्या ॲक्युप्रेशिंगमुळे त्यांना चष्मे लागत नाहीत. आणि आपल्या इथे जन्मले 2 महिन्याचं मूल झालं की त्याला ढापणी लागते, सोडा वॉटरच्या ग्लासचे चष्मे लागतात. याचं कारण हेच की आज माणूस जेवढा प्रगत होतोय तेवढा तो खाली जातोय, तो स्वतःचं आयुष्य पण कमी करतोय. मला सांगा, आज आपला शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत. तुम्हाला माहिती आहे, सकाळपासून 10 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत माझा वेळ हा लेक्चर बनवण्यात जातो. नंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 6:30 पर्यंत, संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत मी लेक्चर तयार करत असतो. त्याच्यानंतर ते अपडेट करत असतो. अपडेट करून ते यूट्यूबवर टाकणं, नंतर मग ते अपलोड होणं. अपलोड व्हायला जर मोठे लेक्चर्स असतील तुमचे, आता 40-45 मिनिटाचे, कधी कधी 35 मिनिटं ते 40 मिनिटाच्या पुढेच लेक्चर, 40 मिनिटापर्यंत आपले लेक्चर्स असतात, ते अपलोड व्हायला जवळजवळ 2 तास लागतो.
म्हणजे आज जवळजवळ मी तुमच्याशी बोलताना हा जवळजवळ 4.5 ते 5 तास मी तुमच्या समोर असतो, कॅमेरावरती असतो, मोबाईलवरती असतो. याने आपल्या डोळ्यांना इफेक्ट होतो, बरोबर आहे. समोर माझ्या लॅपटॉप आहे, लॅपटॉपवरती मला किती छोटं अक्षर आहे, कारण 2 पार्ट करायला लागतात. इथे मराठी मीडियम, इथे इंग्लिश मीडियम. तुम्हाला दाखवू का? हे बघा, अशा पद्धतीत थोडंसं थोडक्यात अशा पद्धतीत आहे बघा, 2 पार्ट आहेत. लॅपटॉपवरती मी 2 पार्ट केले. ते बघा दिसतं, हे इंग्लिश मीडियम, हे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. मग एकामेकांमधून बघून शिकवायचं म्हणजे छोटे डोळे करायला लागतात, मध्येच थांबायला लागतं. बघितलं किती वेळा पॉज घेतो मी तुम्हाला शिकवत असताना. हे सगळं आपलं थोडक्यात ही सगळी प्रोग्रेस आहे, आपल्यासाठीच आहे. हे मला सांगा, आज ऑनलाईन आपले क्लास चालू आहे, म्हणजे आपण असे शिकवतो, यूट्यूबवरती शिकवतोय, किती समजत आहेत. आत्ता लोकांना कळतंय बघा, आता लोकांना कळतंय. बरेच मोठमोठे क्लासेस, डिजिटल क्लासरूम, हे ते. आज लोकांना डिजिटल नको आहे, समजत नाही आहे. पण पर्याय नाही आहे बाळांनो, आपल्याकडे पर्यायच नाही आहे. आपण असं शिकवण्याशिवाय पर्यायच नाही आहे. काय करू शकतो आपण? काहीच करू शकत नाही. आज कल्याणमध्ये 2 क्लासेसवाल्यांनी लपून क्लासेस उघडत होते. बाजूवाल्यांनी कंप्लेंट दिली, बाजूच्या सोसायटीने कंप्लेंट दिली की हे 15 मुलांना बोलवतात आणि क्लासेस चालू करतात. क्लास बंद केले, त्यांचे शटडाऊन केले. विथ त्यांना फाईन मारला तो वेगळा, विथ त्यांना अटक झाली ती वेगळी. कल्याणमध्ये आजच्या पेपरला गोष्ट आहे. म्हणजे आपण ते पण करू शकत नाही की चला बाबा वरच्या बॅचवरती आपण 4-5 जणांना बोलवलं, आपली 5 जणांची बॅच आहे, बोलवलं. बरं ठीक आहे, बोलवलं तर ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमच्या घरातले पाठवणार नाही. राठोडच्या घरातले सगळे डॉक्टर आहेत, पाठवतील त्याला, त्यांनाही कंडिशन माहिती आहे. हो ना. समीक्षाचे पप्पा पोलीस आहेत, त्यांनाही माहिती आहे ही सिच्युएशन काय आहे. पाठवतील, मम्मी पाठवेल, तू येशील पण, समीक्षा येईल पण दिया तुमच्या घरातले पॅरेंट्सच अलाउड करणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट. अनिकेत सोनवणे आपल्या गावी जाऊन बसलाय. होतील या पॉसिबल गोष्टी. आता कालच्या एका मीटिंगमध्ये काल शिक्षण मंत्र्याची एक TV ला सांगत होते की जवळजवळ लहान मुलांची इम्युनिटी पॉवर कमी असते, म्हणजे तुमच्या एजपर्यंत इम्युनिटी पॉवर जास्त असते. त्यामुळे आत्तापर्यंतच्या रेशोमध्ये असं दिसून आलंय की लहान मुलांना कोरोना हा 2 ते 3% लोकांना झालाय. टक्के पण नाही, हजारामागे 2-3 लोकांना झालाय, मुलांना झालाय. आता आमच्या सोसायटीमध्ये एक माणूस ऑफ झाला, त्याला 2 मुलं होती. एक मुलगा आहे 9वीला, एक मुलगी आहे 3रीला. त्या दोघांना पॉझिटिव्ह दाखवलं नाही, पण त्या मुलांच्या आईला, वडील तर ऑफ झाले, त्या वडिलांमुळे त्यांच्या आईला पण दाखवलं, म्हणजे त्यांच्या पत्नीला, आणि त्यांच्या भावाला पण कोरोना पॉझिटिव्ह दाखवलं. क्वारंटाईन होऊन ते घरी आले, पण मुलांना दाखवलं नाही. असं म्हटलं जातं की मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असते, त्यामुळे तो त्याच्यामध्ये सिम्पटम्स कमी दिसतात. पण तरी पण पालक लोक रिस्क घेतात, काही नाही घेणार. पालक लोकच घेत नाही तर आम्ही कशी घेणार? नाही घेऊ शकत. मग आपल्याला या सगळ्या गोष्टी चाललेल्या बिकॉज ऑफ क्लायमेट, बिकॉज ऑफ पोल्युशन्स. हे सगळं क्लायमेटमुळे नाही आहे, हे सगळं आणलंय, हे बनवलं गेलंय, चीनने हे बनवलं गेलं आहे. आज सगळेजण त्यांची जेव्हा कुचंबणा करतील ना, सगळ्या गोष्टी घ्यायच्या बंद करतील. लोकसंख्या वाढली आहे त्यांच्या देशामध्ये लोकसंख्या वाढली आहे, तर त्या देशामध्ये तेवढ्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा तर पाहिजे ना. मग ते काय करतायत? पर्यायाने कुठल्या ना कुठल्या तरी वस्तू बनवतायत, विकतायत. शॉर्ट अँड स्वीट. 2 मिनिटं थांबा. हां, तर बघा, डिफॉरेस्टेशन, फॉरेस्ट इज इम्पॉर्टंट ॲज दे आर ऑब्झर्व CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. वनस्पती काय करतात? हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात दिवसा.
सूर्यप्रकाश जोपर्यंत आहे जोपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे तोपर्यंत कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. तो आपल्यासाठी फायद्याचा असतो. आणि रात्रीच्या वेळेस काय करतात, ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. त्यामुळे जंगलामध्ये किंवा झाडाच्या ज्यावेळेस रात्री बघा, ज्यावेळेस जंगल असतं अशा ठिकाणी जर आपण राहत असो तर थोडंसं आपल्याला एकदम भयान परिस्थिती वाटते. म्हणजे सफोकेशन असं पूर्णतः होत नाही, परंतु थोडंसं गुदमरल्यासारखं, थोडंसं म्हणजे भीतीदायक वातावरण निर्माण होतं. पण बाकीच्या ठिकाणी मात्र असं होत नाही. ज्या ठिकाणी झाडं नाही आहेत अशा ठिकाणी मात्र होत नाही आहेत. सो एक्सेप्ट इन टू द ॲटमॉस्फिअर विज अ वॉरस ग्लोबल वॉर्मिंग कटिंग डाऊन ट्रीज अँड threatens as animal and human who really on a healthy. बरं ना. आता काय होत आहे, हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता काय झालेली आहे, वाढते. त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारख्या प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते. देन डिफॉरेस्टेशन, याच्यामुळे काय होत आहे, कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहे. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न आपला निर्माण होतो आहे. बरं ना, रोजचा जगण्याचा प्रश्न आपला निर्माण होतो आहे. देन सेकंड, एक मिनिट, लॉस बायोडिव्हर्सिटी इज threatens food security and the population health. Climate changes is also major contributor to the biodiversity. पाण्याची कमतरता, लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, यामुळे पाण्याची कमतरता हाच मोठा प्रश्न आहे. आज आपल्याला ते 3 दिवस पाऊस पडतो, 3 दिवसानंतर सगळ्यांना खबर येते बाबा इथं ओव्हरफ्लो झालेला आहे, साताऱ्यामधलं कास धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. बरं ना, ज्या ज्या ठिकाणी बराचसा पाऊस पडलेला आहे अशा ठिकाणी धरणांच्या साठामधला पाणी साठा वाढलेला आहे. तर पावसाचं प्रमाण हे चांगल्यापैकी झालं आहे, 3 दिवसात चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे. त्यामुळे या गोष्टी होत आहेत. ओके, क्लायमेट चेंज ऑल्सो मेजर कॉन्ट्रीब्यूट टू अ बायोडिव्हर्सिटी. बायोडिव्हर्सिटी. ओके, तर जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे काय झालंय, अन्न सुरक्षिततेचा, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आज बघायला गेलं तर बरोबर आहे, हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचं कारण आहे. जैवविविधतेचा ऱ्हास ह्याचमुळेच तर झाला आहे. आज आपण बघतो की ॲनिमल जॉग्राफी वगैरे लावा, बरीचशी लोक जंगलामध्ये प्राणी बघायला जात आहेत. ज्यावेळेस आपण आदिवासी युगात होतो किंवा त्यावेळेस आपल्याला सरळ सरळ असे प्राणी दिसायचे. का तर त्यांच्यासोबतच आपण राहायचो, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त फरक नव्हता. आपण पण तसेच होतो, थोडक्यात आपण तसेच वागायचो, प्राण्यांसारखेच थोड्यात बिहेव करायचो. पण आज मात्र जंगलं नष्ट होत चालले, जैवविविधतेचा ऱ्हास होत चाललाय. आज बरेचसे प्राणी पक्षी आपल्या पृथ्वी तलावरून नष्ट झालेले आहेत, त्यांच्या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. आज आपल्याला फक्त ते चित्रामध्ये पाहायला मिळतात. हे चांगलं आहे का? नाही. आमची पिढी गेली, तुमची पिढी येणार, तुमच्या पिढीने याचं संरक्षण करणं, आमच्या पिढीने ॲक्च्युली याची वाट लावली का. शिकार विकार या प्रकारचे प्रकार, हे जे प्रकार होते ते आमच्या पिढीच्या वेळेस बरेचसे होते. बरं ना, सलमान खान सारखा माणूस, सैफ अली खान सारखा माणूस शिकारीला जातो फिरायला गेल्यानंतर राजस्थानामध्ये. सलमान खानला शिक्षा झालेली माहिती आहे तुम्हाला, स्टॅग म्हणजे काळीविटाची शिकार केल्याबद्दल. बरं ना, हम साथ साथ है च्या शूटिंगला गेलेले, त्यावेळेस इथे त्यांनी काय केलेलं होतं, एका काळीविटाची शिकार केली होती. रात्री शिकारीला गेलेले केला, राजस्थानवाल्यांनी गफला केला त्यांच्याबरोबर, बरोबर टाकला आतमध्ये. आता हे चांगलं आहे का? आपण आपल्या मजेसाठी त्यांची शिकार करणं हे योग्य आहे का? आपल्याबरोबर राहण्याचा हक्क त्यांना सुद्धा आहे, उलट आपल्याला राहण्याचा हक्क नाही, कारण आपण त्यांच्या अधिवासावरती काय करतोय, जास्त अतिक्रमण करतोय. त्यामुळे आपल्याला तो अधिकार नाही आहे. ओके, द मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट, क्लायमेट चेंजेस इज अ नोडल एजन्सीज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ द कल्चरल गव्हर्नमेंट फॉर द प्लॅनिंग, प्रोटेक्शन्स, कोऑर्डिनेट अँड ओव्हरसीइंग टू इम्प्लिमेंशन्स. बघा, हा जो आहे, हा जो ऱ्हास झाला आहे, हा ऱ्हास जो झाला आहे तो त्याच्यामुळे, एक मिनिट, आज जो बघायला गेलं तर हा जैवविविधतेचा जो ऱ्हास झाला आहे, या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. बरोबर आहे, हवामानामध्ये बदल हे सुद्धा त्याचंच एक कारण आहे, त्याचं एक मुख्य कारण आहे.
बघायला गेलं तर हवामानामध्ये बदल झाला आहे, तो कशामुळे झाला आहे? आज आपल्यामुळे झाला आहे, वातावरणामध्ये वाढणाऱ्या प्रदूषणामुळे झाला आहे. आज बघतो आपण कार्बन मोनॉक्साईडचे सारखे बरेचसे वायू इंडस्ट्रीयल एरियामधून, आपल्या इथे चारचाकी वाहनांमधून हे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडतात. आणि याच्यामुळे काय झालं आहे, याचा इफेक्ट हा ओझोन आवरणावरती तयार होतो. आणि या ओझोन आवरणावरती याचा इफेक्ट झाल्यामुळे आज काय होतं आहे, मोठ्या प्रमाणावरती वातावरणाचं प्रदूषण होत आहे. आणि कुठे ना कुठे ह्या एकमेकांची सांगड घालण्यात आलेली आहे. आणि एकमेकांची सांगड घालण्यात असताना या प्रत्येक गोष्टीचा एकावर एक इफेक्ट झाला आहे. एकावर एक, एकामुळे दुसऱ्यावर इफेक्ट, दुसऱ्यामुळे तिसऱ्यावर इफेक्ट, तिसऱ्यामुळे चौथ्यावर इफेक्ट. हा इफेक्ट हा आपल्या मानवालाच फार महाग पडतोय, बरोबर आहे. त्यामुळे आज आपण पर्यावरणाचं संरक्षण करणं हे फार गरजेचं आहे आणि आपल्यासाठी फार गरजेचं आहे. जर तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल की पर्यावरणामध्ये आपलं आयुष्य आपलं सुरक्षित राहावं, आपण सेफ राहावं, तर आज बघतोय की आज आपण कोरोना आल्यामुळे आज बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकतायत, चांगल्या गोष्टी पण शिकतायत, काही गोष्टी वाईटही होत आहेत, बरं ना. काही गोष्टी चांगल्या पण होत आहेत, काही गोष्टी वाईटही होत आहेत. आणि या वाईट होत असणाऱ्या गोष्टी या आपल्यासाठी घातक आहेत. पर्यावरणाला घातक तर आहेतच आहेत, पण आपल्यासाठी सुद्धा घातक आहे. समजलं? आज आपण इथपर्यंत थांबूया. एक पेज आपलं कंप्लीट झालेलं आहे. थोडंसं आज आपण बोलण्यामध्ये पण थोडासा आज वेळ गेला, बरेच दिवस आपण बोललो पण नव्हतो. एक 25 नंबर पेजेसपर्यंत आपलं झालेलं आहे, 25 नंबर पेजेसपर्यंत मराठीतलं. ओके. आणि अभ्यास वगैरे करा बाळांनो. आणि फीज भरा प्लीज. 15 तारखेपर्यंत एक इन्स्टॉलमेंट भरा. समीक्षा, अनिकेत, वडिलांना सांगा, दिया पप्पांना सांग. गोरख, तुझे 2000 भरलेले आहेत, तरी पण भरायला सांग आता फी. तुम्हाला नोट्स आणायला मिळतील मला तशा पद्धतीत. एक 15 तारखेच्या आतमध्ये सगळ्यांनी प्लीज 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 फीज भरा, कारण बऱ्याचशा शिक्षकांचं पण पेमेंट राहिलं आहे. त्यामुळे कृपया फीज भरा. आम्ही आमच्या परीने आमचं काम करतोय, तुम्ही तुमच्या परीने तुमचं काम करा. धन्यवाद.